नमस्कार मित्रांनो, मी पुणे का स्वागत करतो. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार अभ्यंकर पुणे का स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आता 12:12 समोरची अमावस्या चालू झाली आणि 6 महिन्यातून एकदा येते. तर आपले देवपूजा वगैरे सर्व काही आवरून झालेलं आहे. तुम्हाला माझ्याकडे बघून दिसत असेल. तर देवपूजा झाली, आता फक्त पेटपूजा राहिली, म्हणजे नाश्ता पाणी राहिलेलं आहे. पण काय करावं हे डोकं चालत नाही आणि बाहेर पाऊस पण चालला आहे, तुम्हाला आवाज येत असेल. तर घरात किती अंधार झाला. मी फ्लॅश ऑन केला मित्रांनो, तिकडे किचनमध्ये लाईट पण चालू आहे जेणेकरून अंधार वाटत नाही. तर असं वातावरण आहे घरात, त्यामुळे खूप बोर वाटते. म्हणजे काय मे महिन्यात पाऊस, त्यामुळं हे वाटते. जून महिन्यामध्ये कसं मुलांच्या शाळा असतात वगैरे वगैरे, त्यामुळं एवढं काय वाटत नाही. आता काय, तर चला जास्त वेळ न घालवता तर आजचं तुम्हाला घर दाखवतो. आणि तर नाश्त्याला काय बनणार आहे मला पण नाही माहीत, तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत काय बनवू शकतो. तर बनवून तुमच्या संग शेअर करू. आणि आत्ता मला म्हणजे भूक इतकी लागली जोरात की मी कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे मी आता चहा बनवणार मस्त पावसामध्ये, गरम चहा आल्याचा आणि बिस्किट आहे आपल्याकडं, तेवढं खातो. म्हणजे कसं येणार देईल थोडी कामासाठी. ते चला आधी तुम्हाला सगळं दाखवतो मी चहा करतो. जर बघू शकता मित्रांनो, फ्लॅश ऑन केल्यामुळे तुम्हाला दिसतं. तर फ्लॅश बंद केला तर बघू शकता किती अंधार आहे घरात. तिकडं ऑन केलं लाईट. तर फायनली मित्रांनो, इकडं चहा ठेवला आहे गरम आणि इकडं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल ह्यासाठी कारण की इकडं बघू शकता मक्याचे दाणे म्हणजे पॉपकॉर्नचे दाणे. तर आता आपण पॉपकॉर्न बनवणार आहोत. तर त्यासाठी मला आधी त्याच्यावर ठेवायला झाकण शोधावं लागणार आहे, कारण झाकणचं नाही शोधलं तर टाना उडत बसेन असं तुम्हाला माहिती आहे. तर बघूया, फर्स्ट टाईम मी असं पॉपकॉर्न करतो आहे, तर बघू होतात का नाही. तर फायनली मित्रांनो चहा आणि इथं पॉपकॉर्न होत आहे, बघू शकता. एकदम असं हळूहळू बघू शकता पॉपकॉर्न आपले तयार आहे. फायनली मित्रांनो आता आपले पॉपकॉर्न बनवून तयार आहे. तर बघू शकता. तर कुठलाही रेडीमेड पाकिट न वापरता आपण घरीच पॉपकॉर्न केलेत. त्यात मी थोडी हळद टाकली जेणेकरून थोडे पिवळे होते. आणि बघू शकता एकदम माझे झणझणीत कणकणीत. मसाला बिसाला नाही टाकला कारण ते मसाले जळतात नाही, त्यामुळं तर असे खायला पण भारी वाटतात. तर थोडा पण मीठ सेडकून म्हणजे कसं अजून भारी लागतील खायला. तर नमकीनमध्ये होते. इकडं आपला चहा पण तयार आहे गरम. तर पॉपकॉर्न पण मस्त, आता इकडं पिक्चर लागेल मस्त, आम्ही पॉपकॉर्न एन्जॉय करू आणि भेटतो तुम्हाला पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर. तर फायनली मित्रांनो बघू शकता आपल्या बहिणीला पॉपकॉर्न करून दिल्यात. ते कसे झालं ते सांगते. आणि इथं चहा आहे आपला. चहा जरा कमी झाला बरं का, नाही तर फुल कप असतो आमचा. इथं बिस्किट आहे आणि इकडं आता टी व्हीला मस्त काहीतरी लागेल झणझणीत, ते बघू शकता. तर चला मित्रांनो आता घेतो पटकन चहा पिऊन आणि भेटतो तुम्हाला. आता वाजलं संध्याकाळचे 4 आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे. आणि तुम्हाला माझ्याकडे बघून जरा विचित्र वाटत असेल कारण की माझी तब्येत झाली अचानक खराब. सकाळपर्यंत येत होतं पण आता खराब झाली. काल रात्रीपासून सर्दी खोकला नाही, फक्त सर्दी आणि घसा बसला आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे बोलायला वगैरे. तर आता संध्याकाळचं 4 वाजले झालं. तुम्हाला म्हणत होतं नाश्त्याला काहीतरी अजून झालंच नाही. आत्ताच पुढं जाऊन आपलं नाश्तावरचं तिकडं बघू शकता. तर नाश्त्यामध्ये आहे रव्याचे डोसे, ते आपण सगळेच खातो. तर चला तुम्हाला पण दाखवतो. माझे खाऊन झाले, आता मी बहिणीला गरम बनवून देतो आणि तिला खायला घालतो. तर चला, लाईट वगैरे लावली बघू शकता. बाहेर आपला पाऊस पडतच चालला. आणि या बाजूला आपले डोसे वगैरे बनतात. मग असे पॉपकॉर्न केले होते, ते एवढे काही खाल्ले नाही. आणि रव्याचे डोसे आहेत आपले, बघू शकता.
तर इकडं रव्याचे डोसे बनवल्यात, मस्त होतात मित्रांनो. काय करायचं, रवा भिजत घालायचा चांगला बारीक रवा, आणि त्यानंतर चटणी वगैरे करायची. चटणीमध्ये खोबरं, शेंगदाणे, लसूण, मिरची हे सगळं आपण घेतलेले, आणि एकदम मस्त डोसे होतात ते. काही गरज नाही इडलीचे पीठ आणायचे रेडीमेड, एकदम मस्त असे क्रिस्पी डोसे होते, बघू शकता. बघू शकता, अजिबात चिटकत नाही, अजिबात नाही चिटकत. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6, आणि मग तुम्हाला दाखवलं की डोसे वगैरे केलते, आणि खूप म्हणजे तब्येत अशी म्हणजे अचानक इतकी खराब झाली, म्हणजे हे नाही पण सर्दीमुळे बेकार वाटायला लागले. एक तर पावसामुळे अधिक मूड हाफ आहे, त्याचा ते सर्दी आता काय अजूनच बिघडलंय. तर जाऊन द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता तुम्हाला तिकडे दिसत असेल किचन मध्ये काम वगैरे आपली झालेली आहे, आणि आता इकडं झाडू वगैरे मारते, बघू शकता मी, आणि घरातली काम वगैरे केली पाहिजे. तर चला, आज तुम्हाला दाखवतो घरातली काय काय काम मी करतो. तर सर्वात पहिलं म्हणजे झाडू आपण मारतो, ते करून कसं घर कधी पण झाडलं पाहिजे. दिसत असताना आपण झाडू मारते. इकडे बघू शकता अख्खा कचरा, आपण किचन पहिलं किती राडा होता, आणि आता किती गॅस एकदम बघू शकता. तिकडे भांडी. त्याला पटकन घर बीर आवरतो आणि भेटतो तुम्हाला. तर फायनली मित्रांनो, आता वाजलेत 12 वाजेला आले असतील लगभग. तर माझी घरातली सर्व काम आवरून झाल्यात, आणि मस्तपैकी मसाले भात केला होता, खाली सामान आणायला पण गेलो होतो. पण म्हणलं तुम्हाला काय रोज तेच दाखवा म्हणून नाही दाखवलं काय. तर सामान वगैरे घेऊन आपण आलो, आणि त्यानंतर खाऊन पिऊन झालं, मस्तपैकी मसाले भात केला होता. आणि आता तिकडे बघू शकता किचन एकदम टकाटक. तुम्हाला पण दाखवतो किचन मध्ये मी काय आवडलं. तर पहिलं तर इकडं तर मी थोडंफार आवरले, ते तुम्हाला दिसत असेल. फक्त आता हा बॉक्स उघडला माईकचा, आपल्याला मोबाईल साठी लागतो. तर बाकीचं पोषण वगैरे घेतलं, तुम्हाला दिसत असेल. तर इकडे बघू शकता आपलं किचन वगैरे एकदम धुवून टकाटक, खाली पट पुसलेलं आहे. इकडे वगैरे भांडी वगैरे सगळे आवरून झाले. आणि मित्रांनो, मी पायामध्ये सॉक्स घातलेत, कारण की खूप थंडी आणि गार पडले सगळं, म्हणजे काय सांगणार. बाहेर जितकं गार वातावरण तितकं फरशी गार पडली, आणि कारण मला फरशीमुळेच आणि बाहेरच्या वातावरणामुळे मला सर्दी झालेली आहे. इतकं जाम झालं 2 दिवसात की अक्षरशः माझा घसा पण बसलाय, आणि सर्दीमुळे मला म्हणजे असं जरा विकनेसपणा पण आला नाही का. आता उठतं आपल्याला सर्दीमुळे तसंच झाले. तर तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल की माझी काय कंडिशन असते. तर जाऊ द्या, गोळ्या वगैरे आहेत सर्दीच्या आपल्याकडे तयारच असतात. माझं कसं माहिती का मित्रांनो, थोड्या वातावरणामध्ये चेंजेस झाला ना, तर माझी तब्येत लगेच बिघडते लगेच. म्हणजे आता काही दिवस नीट होतो, पण अचानक इतका बदलाव झाला वातावरण. कडक ऊन होतं, घाम निघायचा, 5 मिनिटांनी चाललं की घाम निघायचा, बसलं नाही की घाम निघायचा. फॅन शिवाय राहत नव्हतं, आम्ही कूलर लावायचो. कूलर मध्ये आम्ही फ्रीज मधलं पाणी ओतून त्याची हवा खायचो. पण आता असं वाटतं हवाच नको ना, काय इतकं गार असं पडले सगळीकडे. तर असं वातावरणामध्ये चेंजेस झाल्यामुळे थोडं हे होतं. तर त्याला जास्त वेळ न घालवता आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो, कारण की काय माझ्या मोबाईल मध्ये खूप प्रॉब्लेम आहे मित्रांनो. कारण की बऱ्याच वेळ मी झाले व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते, पण होतच नव्हतं. मेमरी अख्खी फुल झाली होती, मोबाईल हँग पडायला लागले. तर मी आता जस्ट काय केलंय, व्हिडिओ काढायच्या आधीचे मी कालचे वगैरेचे ब्लॉग केले होते, तुम्हाला युट्यूब वरती ते सगळे ब्लॉगचे व्हिडिओ मी ते बनवले क्लिप्स. तर ते सगळं डिलीट केलं, तर पुढे जाऊन हा व्हिडिओ मी तुम्हाला काढतोय. तर असा म्हणजे मॅटर झाला मोबाईलचा. तर काय हरकत नाही, आपल्याला मोबाईल आता थोडा फ्रेश करावं लागेल, त्याच्यातले फोटो वगैरे काढावं लागतील, तेव्हा पुढे जाऊन मला डेली ब्लॉग करता येईल. तर मित्रांनो, पटकन मला यात सपोर्ट करा तुम्ही. पटकन अजून माझे 400 सबस्क्रायबर पण पूर्ण केले नाही. काय म्हणायचं आता तुम्हाला, 339 339 नाही, 379
379 बरं का, 389. आता 390 कधी होतील आणि 400 कधी होतील मला काहीच गॅरंटी तुम्ही देत नाही. तर चला जाऊन द्या, होईल जमा होईल. पण एवढ्या 1 वर्षामध्ये, आता मागच्या 1 वर्ष असाच गेला व्हायला, पण आता ह्या 1 वर्षामध्ये तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही पटकन हे टार्गेट पूर्ण करा आणि लवकरात लवकर माझे सबस्क्राईब वाढवा, मला पुढे न्या, जेणेकरून मी काहीतरी करू शकेल आयुष्यामध्ये. आणि एक तुम्हाला अजून सांगतो, जाण्या अगोदर ब्लॉग एंड करण्या अगोदर तुम्हाला अजून एक सांगतो की जर माझे एवढ्या म्हणजे 2 महिन्यामध्ये जर माझे 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि 1000 वॉच टाइम पूर्ण झाला, तर मी खरं सांगतो माझं ते म्हणजे अख्खी लाईफ, माय लाईफ स्टोरी अख्खी तुम्हाला सांगेन. तर तिथं तुम्हाला ऐकायची असेल, पटकन तुम्ही जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, जेणेकरून सगळं होईल. सबस्क्रायबर पण होईल, वॉच टाइम पण वाढतील आणि कमेंट सुद्धा तुम्ही कराल. तर अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून, ते पूर्ण करा. आणि 2000 सबस्क्रायबर झाल्यावर आणि 1000 वॉच टाइम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला माझी लाईफ स्टोरी अख्खी सांगेन. तर चला, जास्त वेळ घेणार होता, मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड करतो. तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असंच माझे ब्लॉग बघत राहा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. कमेंट शिवाय तुम्हाला ह्या आधी पण म्हणजे कमेंट शिवाय मी काहीच करू नाही शकत. तर कमेंट जर तुम्ही केलं तर मला कॉन्फिडन्स येईल आणि मी त्या पद्धतीने ब्लॉग करायचा प्रयत्न करेन. तर चला, बाय.